येस इट्स गेम ऑन. तर दोनही संघ 12th मॅन पास सांगण्याची गरज नाही आहे आपल्याला. आपला 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारात नक्कीच आपण जाणार आहोत. आकाश गुप्ता त्या ठिकाणी आहेत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक मी सन्माननीय सुरेशजी राजवण साहेब वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार त्या खेळाडूला देऊन त्याला सन्मानित करायचा आहे. सुरेशजी राजवण साहेब. या दरम्यान मात्र जाऊयात आपण मैदानाच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल धाव आली आहे. तिसरी लढत दुपारचं सत्र या ठिकाणी ICPL 2022 पर्व दुसरे. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर अर्थातच इजान वॉरियर्स डिफेंडिंग चॅम्पियन आहे जो पहिल्या सत्राचा विनर देखील होता. अर्थातच आदिल खान साहेब यांच्या सुपुत्राच्या नावाने खेळणारा हा संघ इजान वॉरियर पड़तो ओवर टू आकाश गुप्ता. तो बिल्कुल देख सकते हो वकार एक निर्णायक क्षणों में काफी अहम पारी खेली अपनी टीम के लिए. SK मोबाइल स्पोर्ट्स क्लब कलंबोली को इस मुकाबले में जीत दिला के थी. काफी बढ़िया बल्लेबाजी इनके माध्यम से देखनी. मैन ऑफ द मैच के पुरस्कार से नवाजा जा रहा है इस खिलाड़ी को हमारे आए हुए मेहमानों के माध्यम से. तो बिल्कुल कांग्रेचुलेशन वकार, काफी बढ़िया बल्लेबाजी. आपकी प्लानिंग स्ट्रेटेजी के बारे में बाद में पूछेंगे, लेकिन पहले मैं पूछूंगा कि हमारे आयोजकों के माध्यम जिस प्रकार का ग्राउंड है आपने बढ़िया बल्लेबाजी की. पिच के बारे में क्या कहना है, किस प्रकार की पिच थी, खेलने में कितना मजा आया? बहुत अच्छी पिच थी और खेलने में बहुत मज़ा आया और ये आयोजन बहुत अच्छा हुआ है. तो बिल्कुल चलेंगे मुकाबले की तरफ. प्रवीण सर. थैंक यू. तो कॉंग्रॅच्युलेशन्स टू वकार. आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पहिल्या फेरीतील तिसरी लढत अर्थातच आजच्या दिवसातील तिसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. दोन ताकदवर संघ अर्थातच इजान वॉरियर आणि फोर्स फिटनेस संघाचा विचार केला तर ॲडव्होकेट तुषारजी पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. जे प्रमुख आयोजक देखील आहेत या स्पर्धांची आणि खूप सारी मेहनत आहे. दोन आयोजक आणि दोनही आयोजकांचे संघ यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस हाफ ट्रॅकर होता ऑन साइड रिझन मध्ये चेंडू बळवण्याचा मानस. थोडंसं मिसकम्युनिकेशन दोनही फलंदाजांमध्ये आणि इथे मात्र फलंदाज गमवावा लागेल. पहिला फलंदाज गमावलाय तो फलंदाजी करणारा इजान वॉरियर्स संघानं. रोहित ताबाच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. पहिला फलंदाज या ठिकाणी नक्कीच गमावला गेलाय. पण धनंजय हिलालला आयकॉन प्लेअर यावेळेस या संघाच्या आतमध्ये तब्बल या वर्षीच्या क्रिकेट हंगामाचा जर विचार केला तर तब्बल 16 मॅन ऑफ द मॅच, 16 पेक्षाही जास्त 16 प्लस मॅन ऑफ द मॅच आहेत. आणि त्याचबरोबर मला वाटतं 6 वेळा मॅन ऑफ द सिरीज या पुरस्कारानं देखील या खेळाडूला सन्मानित केलं गेलं. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर बायकर मॅन म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे, कारण एक बाईक या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये या खेळाडूच्या नावावरती आहे. यावेळेस इनेट नंबर 3 फलंदाज अभिजित. तर नक्कीच मागील आठवड्यामध्ये वाढदिवस देखील साजरा केला आपण धनंजय हिलाल. 6 मार्च हा त्यांचा वाढदिवस. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज तर मागील ICPLचा देखील मॅन ऑफ द सिरीज अर्थातच डिफेंडिंग चॅम्पियन आहे टीम इजान वॉरियर्स. आणि डिफेंडिंग चॅम्पियन प्रमाणे खेळ या मैदानावरती केला जाणार का. गोलंदाज यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आणि काय कमालीचा जेल टिपला गेलाय. मोठी शिकार यावेळेस मात्र जाळ्यामध्ये सापडते. धनंजय हिलाल बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय सतीशजी पाटील साहेब विद्यमान नगरसेवक आणि त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं मात्र शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. आज सकाळच्या सत्रामध्ये साहेबांची उपस्थिती आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा देखील आपण पाहिला. ते सन्माननीय सतीशजी पाटील साहेब विद्यमान नगरसेवक तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत सन्माननीय दत्ता शिंदे साहेब प्रोप्रायटर भारत गॅस यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर आलेल्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नक्कीच या ठिकाणी 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. आदिल खान साहेब जसं मैदानाच्या आतमध्ये आले आहेत संघनायक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आदिल खान डिफेंडिंग चॅम्पियन इजान वॉरियर्स विरुद्ध फोर्स फिटनेस. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर. आणि यानंतर मात्र आदिल खान यांच्यासाठी पारितोषिक तब्बल 5,000 रुपयाचं. मुजूबाई यांच्याकडनं मात्र सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. आदिल खान ऑन स्ट्राईक आहेत, संघनायक आहेत. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. रोहित बाद झालेत आणि त्या पाठोपाठ धनंजय हिलाल ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये
त्या खेळाडूंना मात्र कोणत्याही प्रकारचा धावा या स्पर्धेमध्ये उभारता आल्या नाही आहेत आणि धनंजय हिलासारखा मोठा फलंदाज गमावल्यानंतर थोडंसं मानसिक दडपण आहे आणि या दडपणामधून संघाला सावरण्यासाठी स्वतः संघनायक यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. पण कॅप्टन इज लिडिंग फ्रॉम द फ्रंट. संघनायकाला एक महत्त्वपूर्ण इनिंग या ठिकाणी साकारावी लागेल. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय इनेट नंबर 4 अभिजित. पण नावामध्ये अभिजित आहे, अर्थातच ती अभिजित पारी या मैदानावरती खेळणार का, आपल्या संघाला अडचणीमधून एका सुस्थितीमध्ये घेऊन जाणार का. एकंदर जर आपण पाहिलं तर पहिला सामना PS स्पोर्ट्स संघानं गमावला, दुसरा सामना आपण पाहिलं सुपर 11 संघानं गमावला आणि त्यानंतर मात्र विजय घोडदौड आपण पाहिली. पहिल्या सामन्यामध्ये सामना मायरा स्पोर्ट्स संघानं जिंकला, विजय घोडदौड आपली चालू केली आणि नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये SK मोबाईल्स संघानं मात्र आपला पहिला विजय नोंदवत असताना आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीचा दमखम मात्र या मैदानावरती नक्कीच दाखवला. पहिला षटक या ठिकाणी होतंय समाप्त. एकूण धावा 3 सिंगलच्या स्वरूपामध्ये आल्या. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज, 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये एक फलंदाज गमावला. सांघिक सफलता मिळाली गोलंदाज विशालला, तर दुसरी वैयक्तिक सफलता मिळाली. सगळ्यात मोठा शिकार यावेळेला मात्र मैदानाच्या बाहेर गेला धनंजय हिलालच्या माध्यमातून. पण या मैदानावरचा सर्वात यशस्वी खेळाडू, परंतु या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये धनंजय हिलालच्या पदरी मात्र अपयश पडलंय. थोडंसं मानसिक दडपण आहे. दुपारचं सत्र, प्रेक्षकांची संख्या आपण सातत्यानं या मैदानावरती पाहतोय. मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक या क्रिकेट स्पर्धांचा आनंद लुटत असतात आणि त्याचबरोबर पंचांची भूमिका ही देखील खूप महत्त्वाची आहे, कारण या रखरखत्या उन्हामध्ये जे पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये लाभलेत. अर्थातच सँडी पालकर सर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभले, त्याचबरोबर सत्यवानजी काकडे सर आणि सुनीलजी पाटील सर बेलवली, हे 3 पंच यावेळेस मात्र आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण क्रिकेट स्पर्धांचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून देखील घेऊ शकता. पण तो मैदानावरती येणं आणि मैदानावरती जे आयोजन केले गेले, खऱ्या अर्थानं आयोजनाचं कौतुक मात्र या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आयोजकांचं कौतुक मात्र विशेषतः केलं जातं आहे आणि ज्यांचं शुभागमन यावेळेस व्यासपीठावरती झालं आहे, खऱ्या अर्थानं सन्माननीय दत्त शिंदे साहेब, प्रोप्रायटर भारत गॅस यांचं यथोचित स्वागत सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल. व मान्यवरांचं शुभागमन झालं आहे आणि त्या मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान इथे मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. तर मी विनंती करतो ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दत्त शिंदे साहेब, प्रोप्रायटर भारत गॅस यांचं मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी नक्कीच करायचं. आपल्या यूट्यूब लाईव्ह स्क्रीनवरती देखील आपण हे दृश्य पाहू शकता. मान्यवर आपला अत्यंत बहुमूल्य वेळ देऊन या स्पर्धांसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मात्र नक्कीच केला जातोय. आदरणीय सतीशजी पाटील साहेब, विद्यमान नगरसेवक तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचं देखील शुभागमन या व्यासपीठावरती आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये त्यांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पाहिली आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धांसाठी खूप मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान या सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेसाठी लाभलं आहे. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. षटक क्रमांक 2, पहिला चेंडू जरूर अवांतर होता. गोलंदाज मलिक, वैयक्तिक कुड्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक. P2चं 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर. इथून मात्र थोडासा आक्रमक खेळ मैदानावरती दाखवावा लागेल. दुपारचा 17 फुलर लेनचा चेंडू होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, जमिनीलगतचा फटका, कार्पेटच्या सहाय्यानं चेंडूला धकललाय, परंतु इथे मात्र 1 पेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये. सिंगल धाव फलकावरती आली आहे. व थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीनुसार दोनही फलंदाज एका धावेनं मात्र धावा धावफलकावरती अंकित करतायत. ही जमेची बाजू आहे. सातत्यानं तुम्हाला धावफलक हालता ठेवावा लागेल. जरी आघाडीचे 2 फलंदाज या ठिकाणी गमावले असले तरी देखील संयम या मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. संघनायकासारखा एक उपयुक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या खेळाडूकडनं मात्र अपेक्षा असेल की येणाऱ्या षटकांमध्ये थोडासा आक्रमक खेळ हा नक्कीच मैदानावरती दाखवण्यात यावा. यावेळेस मात्र गॅपमध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मात्र चेंडू हवाक्याच्या बाहेर आणि फलंदाजाच्या माध्यमातून निघालेला हा खणखणीत चौकार. आदिल खान संघनायक ऑन फायर यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. संघनायकाला मात्र एक उदाहरण आपल्या येणाऱ्या खेळाडूंसमोर नक्कीच उपस्थित करावं लागेल. तिसरी लढत आपण या मैदानावरती पाहतोय. आजच्या दिवसात एकूण 8 लढती अपेक्षित आहेत, 8 सामने अपेक्षित आहेत आणि त्यापैकी हा तिसरा सामना यावेळेस मात्र मैदानावरती सुरू असताना आपण पाहतोय. थोडासा दबाव आहे गोलंदाज मलिकवरती, कारण
आदिल खान सारखा ताकदवान खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी आहे. पंचांचा बोट आकाशाकडे आणि इथून मात्र परतावं लागेल. तिसरा फलंदाज गमावलाय तर आदिल खानच्या माध्यमातून टीम इजान वॉरियर्स संघानं. धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होणं म्हणजे मी म्हणेन या मैदानावरती आत्मसमर्पण केल्याप्रमाणे. आदिल खान बॅकफुटला जाऊन हा चेंडू पंच केला होता. क्षेत्ररक्षक तैनात होता 38 सर्कलमध्ये. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल हँडेड पिकअप केला गेला. क्विक रिलीज पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम आदिल खान सारखा मोठा फलंदाज देखील या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज इनेट नंबर 5 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाज सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये. आदिल खान देखील बाद झालेत. पहा 3 आघाडीचे फलंदाज धनंजय हिलाल, आदिल खान आणि रोहित बाद झाल्यानंतर अभिजितची जबाबदारी मात्र मैदानावरती वाढते आणि त्याच्या समवेत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलाय सिद्धार्थ अर्थातच पप्पा या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू गोलंदाज. यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू सापडलाय. 2 क्षेत्ररक्षक जरूर तैनात आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेखा पार. पंचांचा इशारा चौकार. या ठिकाणी 4 महत्त्वपूर्ण धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात. विकेट्स जरी गमावल्या असल्या तरी आत्मविश्वासानं फलंदाजी करणं गरजेचं आहे. इजान वॉरियर्स विरुद्ध फोर्स फिटनेस या 2 ताकदवर संघादरम्यानची तिसरी लढत आपण या स्पर्धेतील पाहतोय. लीग स्टेजमध्ये आहोत. तब्बल लीग स्टेजमध्ये 20 सामने आपण पाहणार आहोत. त्यानंतर मात्र 2 सेमीफायनल आणि 23वा सामना असेल या स्पर्धेचा, जो असेल मेगा फायनलचा सामना. यावेळेला लोअर फुलटॉपचा चेंडू होता आउटसाइड रिझनमध्ये. थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे 38 सर्कलमध्ये. मला वाटतं स्वप्नील जाधव आहेत त्या ठिकाणी. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. मात्र 1 धाव दोनही फलंदाज पूर्ण करतात. षटकाच्या अंतिम चेंडूवर आलेल्या सिंगलनं स्ट्राईक मात्र आपल्याकडे रिटेन केली जाते फलंदाज अभिजितच्या माध्यमातून आणि या सिंगलनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होत आहे आणि 3 गडी बाद. धावफलकावरती धावा येत आहेत 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून मात्र 7.5च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकांमध्ये धावा उभारल्या गेल्यात. एकंदर जर आपण पाहिलं तर दोनही ताकदवर संघ आहेत. दोनही संघांचा जर आपण विचार केला तर 2 ताकदवर संघ नक्कीच आपल्याला एकमेकांसमोर पाहायला मिळतात. इजान वॉरियर जो डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि त्याचबरोबर फोर्स फिटनेस हा संघ जर पाहिला तर फोर्स फिटनेस संघानं मात्र संपूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोनही संघांकडे स्टार कास्ट खूप मोठी आहे. फोर्स फिटनेस संघाचा जर आपण विचार केला तर पुरस्कर्ते आहेत तुषारजी पाटील. त्याचबरोबर स्वप्नील संघनायक आहेत. विशाल, तेजस आणि दीपक हे 3 आयकॉन या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मलिक एक ऑलराऊंडर म्हणून या संघामध्ये समाविष्ट केला गेला आहे. स्वप्नील ॲज अ बॉलर आपल्याला या ठिकाणी नक्कीच या संघामध्ये पाहायला मिळतात. तर विकास, धीरज आणि विशाल हे 3 फलंदाजांची भूमिका, मिडल ऑर्डरची जबाबदारी मात्र या 3 खेळाडूंवरती असणार आहे. आणि त्याचबरोबर इजान वॉरियर संघाचा जर आपण विचार केला तर इजान वॉरियर संघानं सुरुवात थोडीशी खराब नक्कीच पाहायला मिळाली इजान वॉरियर संघाची, परंतु दमखम याही संघामध्ये जरूर पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी वाईटचा इशारा होतोय. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा नक्कीच या ठिकाणी होतोय. पहिली अवांतर धाव धावफलकावरती या षटकाची पहिली आणि या संपूर्ण सत्रातील दुसरी अवांतर धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. इजान वॉरियर संघाचा विचार केला तर पुरस्कर्ते आहेत आदिल खान, संघनायक देखील आदिल खान आपण या पाहतोय. धनंजय हिलाल ॲज आयकॉन, सूरज आणि अभिजित. पण जे एक आयकॉन अजूनही मैदानाच्या आतमध्ये अभिजितच्या माध्यमातून. यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न पंचांकडे. लाऊड अपील आहे परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त आहे. आत्मविश्वासाची कमी नक्कीच पाहायला मिळते. शोल्डरला ब्रश करून जाणारा चेंडू होता. डॉट चेंडू मात्र येतोय. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाज विशालच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू नक्कीच सोपवला गेलाय आणि ही जबाबदारी गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार का? गोलंदाज पुन्हा एकदा विशाल सज्ज होत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूला राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटचा संपर्क नाही. इट्स अ लेग बाय. पंच आम्हाला सुचवत आहेत की शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू आहे. लेग बायचा इशारा होतोय. धावा येणं गरजेचं आहे. इजान वॉरियर्स डिफेंडिंग चॅम्पियन आहे. पहिलं पर्व जे झालं होतं ICPLचं, या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरला होता इजान वॉरियर. खऱ्या अर्थानं आदिल खान यांच्या सुपुत्राच्या नावाने हा संघ आपण नक्कीच पाहतो इजान. आणि या इजान वॉरियर संघाला डिफीट करण्यासाठी मात्र फोर्स फिटनेस हा संघ देखील या ठिकाणी सज्ज झाला आहे. कोणता संघ या ठिकाणी बाजी मारणार, कोणता संघ या स्पर्धेमध्ये विजयानं सुरुवात करणार आणि कोणत्या संघाला मात्र
पराभवाला सामोरं जावं लागणार. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल केला गेलाय, मात्र डिक्लेअर झोनला चेंडू जातोय. पंच आमच्या दिशेनं वळतायत, इशारा या ठिकाणी नक्कीच होतोय. डिक्लेअर झोनचा चेंडूची मागणी केली जाते आणि विनंती असेल आयोजकांना की आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचा आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. एकूण धावा संख्येचा विचार केला या सिंगलनं संघ मात्र पुढे सरकलाय. 18 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या 2 षटकांमध्ये 7.5च्या सरासरीनं 15 धावा धावफलकावरती होत्या. थोडासा अवधी या ठिकाणी नक्कीच आपल्याला मिळतोय. दोनही संघांचा जर आपण लाईनअप पाहिली तर धनंजय हिलाल आयकॉन 1, सूरज आयकॉन 2 आणि अभिजित आयकॉन 3. अर्थातच अभिजित अजूनही मैदानाच्या आतमध्ये, सूरजचं येणं बाकी आहे, त्यामुळे हा संघ निर्धारित असणार आहे नो डाऊट. फलंदाजीमध्ये तो दमखम आहे. फलंदाजीचा जर आपण विचार केला तर रोहित पप्पे आणि उमेश हे 3 असे खेळाडू आहेत की ज्यांच्यामध्ये मिडल ऑर्डरची जबाबदारी असणार आहे. आणि ॲज अ ऑलराऊंडर अनिकेत मोरे आपल्याला या संघामध्ये नक्कीच पाहायला मिळतील की जे ॲज अ ऑलराऊंडर आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर एकंदर जर विचार केला तर मुन्ना, संजू शर्मा, हलीम, कपिल पाटील आणि नायाब हे खेळाडू देखील या संघामध्ये आहे. म्हणजे फलंदाजीमध्ये ती दमखम आहे, फलंदाजीमध्ये ती खोली आहे. अर्थातच इझॉन वॉरियर्स संघाच्या, परंतु आवश्यकता यावेळेस येणाऱ्या चेंडूंचा कॉन्फिडेंटली सामना करणे, सकारात्मक दृष्टिकोन तुमचा मैदानामध्ये असणं खूप गरजेचं आहे. दमखम जरूर दाखवलाय गोलंदाजीचा पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या 2 षटकात P1 आणि P2च्या फक्त 7.5ची सरासरी रोखून ठेवलं होतं आणि 3 आघाडीचे महत्त्वपूर्ण फलंदाज देखील या ठिकाणी गमावल्याचे इझॉन वॉरियर्स संघानं. म्हणजे खूप चांगली सुरुवात फोर्स फिटनेस संघानं जरूर केली आहे, परंतु इथून कमबॅक करण्याची गरज आहे. इझॉन वॉरियर्स संघाला यावेळेस मात्र बेगीट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होतोय. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे आणि इथून आणखीन एक फलंदाज गमावला जातोय. फलंदाज अभिजित मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. 4था फलंदाज गमावलाय तो इझॉन वॉरियर्स संघानं. क्षेत्ररक्षक मुदस्सिरनं मात्र हा झेल कंप्लीट केला आहे. पण प्रत्येक एका खेळाडूची निवड मात्र विचारपूर्वक केली गेली आहे. क्षेत्ररक्षकांची निवड असो, फलंदाजांची निवड असो, ऑक्शन पद्धतीनं हे सर्व खेळाडू निवडण्यात आले आहेत आणि एक ताकदवर संघ बनवण्याचा प्रयत्न या दोनही संघानं मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून केला आहे. इझॉन वॉरियर्स संघाचा जर आपण विचार केला तर आदिल खान बराचसा अनुभव आहे. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये कामगिरी खूप चमकदार राहिली आहे, परंतु फोर्स फिटनेस संघानं देखील आपलं संपूर्ण ताकद या स्पर्धेमध्ये लावली आहे. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन की आत्तापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता तो निर्णय मात्र सार्थ ठरवलाय. यावेळेस ओव्हर द कव्हर चेंडू उचलण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि इथून मात्र परतावं लागेल. आणखीन एक फलंदाज गमावला जातोय. फलंदाज सिद्धार्थ बॅक टू द पॅव्हेलियन. 5वा फलंदाज गमावलाय तो इझॉन वॉरियर्स संघानं. जवळपास निम्मा संघ गारद झालाय आणि धावफलकावरती धावा आल्यात फक्त आणि फक्त 18 धावा. 5 चेंडू झालेत या षटकातील, कारण पहिला चेंडू अवांतर होता. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि सूरज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज भोईर यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आहे आणि ऑलराऊंडर ॲज अ ऑलराऊंडर अनिकेत मोरे यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या 2 फलंदाजांची जबाबदारी आहे उर्वरित षटकांमध्ये संघाला किमान एका सुस्थितीमध्ये घेऊन जाण्याची. सूरज भोईरचा यावर्षीचा क्रिकेट हंगाम खूप चांगला राहिला आहे. खूप चांगली फलंदाजी, गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील केली गेली आहे, परंतु सूरज ज्याच्याकडनं नेहमी अपेक्षा केली जाते फलंदाजीची, न्यू बॅट्समन अनिकेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र लीडिंग एज आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोनला. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय सिंगल आणि या सिंगलला पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर फलंदाजी करणाऱ्या डिफेंडिंग चॅम्पियन अर्थातच इझॉन वॉरियर्स संघाचा धावफलकावरती धावा येत आहेत. 5 गडी बाद 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. या दरम्यान विनंती असेल या पुढील होणारी लढत अर्थातच पुन्हा एकदा आपल्याला 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर पाहायला मिळतील. कदाचित गॅलेक्सी स्पोर्ट्स संघाचा यानंतरचा सामना असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल तर नक्कीच यानंतरची होणारी लढत असेल गॅलेक्सी स्पोर्ट्स आणि लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल, त्यामुळे दोनही संघनायकांनी सज्ज राहायचं आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखण्याची
वेळ मात्र या ठिकाणी येऊन ठेपली आहे. पहा दोन फलंदाज अर्थातच अनिकेत मोरे ऑलराऊंडर आणि त्याचबरोबर सूरज भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. इथून सूरज आयकॉन 3 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि या खेळाडूमध्ये तो दमखम आहे. पण याच मैदानावरती बऱ्याचशा सामन्यांमध्ये सूरज भोईरनं मात्र आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अनेक सामने आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत. परंतु यावेळेस मात्र जबाबदारी आहे. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरलात. पहिल्या पर्वाचे तुम्ही विजेते आहात आणि खेळ जर आपण पाहिला तर 3 षटकांमध्ये अवघ्या 19 धावा धावफलकावरती आल्या. थोडासा विपरीत खेळ हा नक्कीच पाहायला मिळाला इजान वॉरियर्स संघाकडून. परंतु फोर्स फिटनेस संघाचं देखील कौतुक करावं लागेल. जो दमखम या ठिकाणी दाखवला गेला, नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला गेला आणि त्या निर्णयाला मात्र सार्थ गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळाली. तर विनंती असेल लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 आणि त्याचबरोबर गॅलेक्सी स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की खेळाचा पूर्वार्ध समाप्त झाल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि त्या टॉससाठी मात्र आपण उपस्थित राहायचं आहे. तर ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन नक्कीच संभवतंय. विशालनं आपल्या वैयक्तिक ओढ्यातील 2 षटकं पूर्ण केलीत. विशालच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटक 0 निर्धाव 7 धावा आणि 3 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी राहिली आहे. तर गोलंदाजीमध्ये इथे मात्र दीपकच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पण यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये दीपकनं देखील खूप सारं प्रभावित केलंय फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातून. तोच दीपक यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 दीपकच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय फोर्स फिटनेस संघाच्या माध्यमातून. यावेळेला पहिला चेंडू वेलकम टू द क्रीज केलंय लोअर फुल टॉस आणि अक्षरशः फेकून दिले सूरज भोईरच्या बॅटमधनं. गणाघाती प्रहार, चेंडू सीमारेखा पार, षटकार. 6 धावांची गरज होती आणि या 6 धावा मात्र फलंदाजच्या बॅटमधनं आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्यात. षटकार आलाय आणि षटकाराच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या मात्र 25 धावा धावफलकावरती. सूरज या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये खेळाडूंना प्रभावित केलंय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून, गोलंदाजीच्या माध्यमातून आणि तोच फलंदाज सूरज यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला. स्वागत केलंय दीपकचं. दुसरा चेंडू थोडासा शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंच आमच्या दिशेनं वळताय, वाईड पंचांचा इशारा मात्र येतोय. पण दबाव लगेचच पाहायला मिळाला. जो मोमेंटम होता गोलंदाजीचा तो मोमेंटम मात्र शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दबाव निर्माण केलाय पहिल्या चेंडूवरती, ऑन द नीज आला फलंदाज, लोअर फुलटॉसला मात्र कन्वर्ट केलं मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारामध्ये आणि त्याचा जो दबाव आहे तो दबाव दीपक या गोलंदाजावरती नक्कीच पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपेच चेंडू होता, कदाचित बॅटीचा लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय. पंचांचा देखील इशारा या ठिकाणी येणार. 6वा फलंदाज गमावलाय तो डिफेंडिंग चॅम्पियन अर्थातच इजान वॉरियर्स संघानं. 6 गडी बाद धावफलकावरती धावा येत आहेत 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली ही लढत आपण पाहतोय. दुपारचं सत्र, रखरखता ऊन आणि या उन्हामध्ये सुरू असलेली ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. यावेळेस नवीन फलंदाज तर विकी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज तर संजू शर्मा अर्थातच विकी मैदानाच्या आतमध्ये. पण संजू शर्मा यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये येतात. गोलंदाज दीपक यश मिळतंय. वेस्टी बाहेरचा चेंडू आहे, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. इट्स 1 डिक्लेअर. पंचांचा इशारा येणार. बॅटीची कट घेऊन जाणारा चेंडू आहे त्यामुळे स्ट्राईक मात्र चेंज होईल आणि पहिल्यांदा अनिकेत मोरेला मात्र स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळेल. पण अनिकेत मोरेचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्या संघाकडून खेळत असताना यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आपल्या नावारूपाला साजेसा खेळ या खेळाडूला नक्कीच करता आला नाही. परंतु हे एक मुख्य मी म्हणेन की स्पर्धा आहे. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधली सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय ICPLच्या माध्यमातून आणि अनिकेतला मात्र आपला खेळ या मैदानावरती जरूर दाखवावा लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा अचूक अंदाज बांधता आला नाही आहे.
थोडंसं शरीरापासून चेंडू दूर ठेवला गेला. वाईडिश यॉर्करचा वापर केला गेला गोलंदाजाचा. जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ते गोलंदाज दीपकचा पडतो. इथे मात्र चेंडू रडारमध्ये सापडतोय का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. इट्सचा ह्यूज 6 धावांसाठी षटकार. पण अनिकेत दमकम आहे फलंदाजीमध्ये ॲज अ ऑलराऊंडर. या संघामध्ये मात्र या खेळाडूला समाविष्ट केला गेलाय. षटकार आला अनिकेतच्या बॅटमधनं आणि या षटकारानं संघ मात्र पुढे सरसावत आहे. धावफलकावरती धावा येतात 33 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 1 षटकार आलाय. इथून मात्र अनिकेत सिंगलनं 33 रन्स ऑन द बोर्ड, 33 धावा आहेत धावफलकावरती. आणि इथून मात्र आणखीन एकात मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न होणार की सिंगलनं अनिकेत आपल्याकडे स्ट्राईक ठेवणार. मला वाटतं गरज आहे मोठ्या फटक्याची आणि तो मोठा फटका जर अनिकेतच्या बॅटमधनं आला. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र चेंडू जातोय. पंचांचा इशारा येणार. येस इट्स अ 6. चेंडू जातोय सीमा रेखा पार. फलंदाज अनिकेत ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकारानं मात्र संघाला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचं काम केलंय अनिकेत मोरेनं. बतौर ऑलराऊंडर या संघामध्ये मात्र या संघाला खेळाडूला समाविष्ट केलं गेलंय आणि आपली उपयुक्तता या मैदानावरती साकारत असताना संघाला मात्र घेऊन गेलाय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आल्यात 39 धावा. 39 रन्स ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती. अजूनही जर विचार केला तर चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. मी विनंती करेन स्वयंसेवकांना की आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पुरवणी करायची आहे. पण 4 विकल्प गोलंदाजीचे नक्कीच या ठिकाणी वापरले गेले. गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं तर 2 षटकं फेकली गोलंदाज विशालनं. विशालच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटक 0 निर्धाव 7 धावा आणि 3 फलंदाज बाद. या व्यतिरिक्त मलिकनं 1 षटक फेकलं, 1 षटक 0 निर्धाव 12 धावा, तर 1 षटक फेकलं गोलंदाज दीपकनं. ज्या दीपकचं षटक मात्र महागडं ठरलं. एकूण धावा खर्च केल्या या षटकामध्ये 20 आणि 1 फलंदाज मात्र बाद केला तो या षटकामध्ये. कमबॅक जरूर पाहायला मिळालं. फलंदाजीच्या माध्यमातून इझान वॉरियर जो डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे आणि इथून मात्र नवीन गोलंदाज अंतिम षटक घेऊन रमजान गोलंदाजीच्या बोगल्यावरती पाहायला मिळतात. फोर्स फिटनेस संघाचा जर आपण विचार केला तर संघ बांधणी केली गेली. ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला आणि या संघाचा संघनायक जर आपण पाहिला तर नक्कीच एक ताकदवर संघ म्हणून या स्पर्धेमध्ये हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळाला. इझान वॉरियर्स डिफेंडिंग चॅम्पियन आणि त्याच्या समोर मात्र आपण पाहतोय टीम फोर्स फिटनेस स्वप्नील संघनायक. यावेळेला पहिला चेंडू चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर्स रोल्स केल्या होत्या, परंतु दिशेवरचं नियंत्रण मात्र हरपलं गेलं आणि या सिंगलनं संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती 40 धावा. 40 रन्स ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजावरती 3ऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय आणि 3रे पंच यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये होतील दाखल. मला वाटतं 3ऱ्या पंचांची मागणी नक्कीच या ठिकाणी केली गेली. मी आयोजकांच्या वतीनं एखाद्या पंचाला मैदानाच्या आतमध्ये जाण्याची विनंती करेन, कारण आमचे मुख्य पंच जे आहेत मला वाटतं दुपारचं भोजन सुरू आहे. तर थर्ड अंपायर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. येस, थँक्यू. तर स्क्वेअर लेग पंचांनी पाहायचं आहे. अँगल तपासला जाईल. स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी करडी नजर ठेवतील, कारण निष्पक्षपणे या स्पर्धा पार पाडाव्यात याकरता न्यूट्रल अंपायरची मागणी केली गेली आणि 3 प्रोफेशनल अंपायर्स आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. अर्थातच सँडी पालकर सर, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सँडी पालकर सरांना आपण पाहतो, मॅन फ्रॉम केवाले. त्यानंतर जर पाहिलं तर सत्यवानजी काकडे सर, मॅन फ्रॉम अदई, आणि सर्वांनीय सुनीलजी पाटील सर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात बेलावलीचे. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, शॉर्ट पूल केला गेलाय. काय कमालीचा फटका इथे मात्र एक्झिक्यूट केलाय आणि जसं अनिकेतनं 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले असं म्हटलं जातं, खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलता. इथे मात्र फलंदाज
संजू शर्माच्या बॅटमधनं देखील षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि या षटकारानं थोडासा जो दबाव आहे तो दबाव आता मात्र फोर्स फिटनेस संघावरती गोलंदाजीवरती तो दबाव मात्र नक्कीच पाहायला मिळाला आहे. षटकारानं संघ पुढे सरसावतोय धाव फलकावरती. एकूण धावा उभारल्या गेल्यात त्या 46 धावा, 46 रन्स ऑन द बोर्ड. या संपूर्ण स्पर्धेतली ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळाली, कारण पहिल्या सामन्यामध्ये 30 धावा उभारल्या गेल्या, त्या 30 धावा यशस्वीरित्या डिफेंड केल्या गेल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की एकूण धावा उभारल्या गेल्या विजयासाठी 46, मला वाटतं 45 धावा उभारल्या गेल्या आणि त्या धावा देखील डिफेंड केल्या गेल्या. त्यामुळे दोन सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना संघ कुठेतरी आपल्याला नक्कीच अडचणीमध्ये पाहायला मिळाला, परंतु इथे एक उंच भरारी घेण्याचा प्रयत्न केला जातो. टीम इझान वॉरियर जो डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि तो संघ मात्र ॲज अ चॅम्पियन या मैदानावरती खेळ करत असताना अनिकेतच्या बॅटमधनं आलेल्या 2 षटकारांना मात्र पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट केलं आणि तिथून मात्र संजू शर्मा या फलंदाजानं अर्थातच या खेळाडूंना देखील एक षटकार लगावत असताना आपली उपयुक्तता या मैदानावरती दाखवली. यावेळेस थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला, चेंडूला फ्लाईट दिला होता, उंची दिली होती चेंडूला, फलंदाजाला पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचण्याचा मानस होता, परंतु सिंगल मात्र धावफलकावरती आले. पण षटकार आला या अगोदरच्या चेंडूवर, त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. एका योजनाबद्ध पद्धतीनं इथे मात्र खेळ साकारला जातोय मैदानावरती आणि ही खऱ्या अर्थानं ओळख आहे इझान वॉरियर संघाचा. जर आपण विचार केला तर आदिल खान संघनायक आहेत, पुरस्कर्ते देखील आहेत या संघाचे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना बराचसा अनुभव आहे या मैदानावरचा. कोणता संघ, कोणत्या खेळाडू आणि कोणत्या प्रकारची त्याची ताकद आहे हे मात्र ओळखलं जातं. यावेळेस थोड्याशा धीम्या गतीनं पुन्हा एकदा चेंडू फेकला गेला, कदाचित शरीराचा वेध घेणारा हा चेंडू असणार आहे. पंच देखील नक्कीच कोणत्याही प्रकारचा इशारा देत नाही आहेत, कारण शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू होता. यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर केला आहे, निर्धाव चेंडूची होते सांगता. अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 47 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र अनिकेतला आक्रमकता मैदानावरती जरूर दाखवावी लागेल. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, सातत्यानं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये दाखवलं जात आहे. चेंडू धीम्या गतीने फेकले जातात, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आणि हेच कारण आहे की फलंदाज जे मोठमोठे फटके खेळण्याचा मानस दाखवतात, पण कव्हर रिझनमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. एक क्षेत्ररक्षक जरूर सीमारेषेलगत आपल्याला पाहायला मिळतं, परंतु गॅप खूप मोठा आहे. तर तो फलंदाज वारंवार ऑनसाईड रिझनमध्ये चेंडू वळवण्याचा मानस दाखवत आहेत. इथे मात्र 47 रन्स लगातार तिसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. 3 निर्धाव चेंडू फेकलेत या षटकामध्ये गोलंदाज रमजानचं मात्र खूप चांगलं कमबॅक आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतं. अंतिम षटकामध्ये थोडासा खराब खेळ अनिकेत या फलंदाजाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. 3 निर्धाव चेंडू आले, परंतु अजूनही 47 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आहेत. अंतिम चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. शेवटचा षटक मैदानावरती सुरू आहे. इथून एकाच मोठा फटका फलंदाजच्या बॅटमधनं येणार का? अनिकेत मोरे ऑन स्ट्राईक, तर गोलंदाज रमजान. यावेळेला पुन्हा एकदा यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, यष्ट्यांचा अचूक वेध आणि सलग 4था निर्धाव चेंडू. फलंदाज मात्र गमावला जातोय. 5 षटकांचा वाजवी खेळ, खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतोय समाप्त आणि धावफलकावरती धावा येत आहेत 47, 6 गडी बाद 47 आणि विजयासाठी लक्ष मात्र असणार आहे ते 48 धावांचं. पण सर्वोच्च सांघिक धावसंख्या जरूर उभारली गेली, परंतु शेवटचे 4 चेंडू कुठेतरी पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी देणारे 4 चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. यानंतरची उडारी लढत अर्थातच गॅलेक्सी स्पोर्ट्स आणि लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी टॉस होईल दोनही संघनायकादरम्यान आणि लगेचच आपण वळणार आहोत या स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. तर अंतिम षटकामध्ये थोडासा खराब खेळ नक्कीच पाहायला मिळाला इझान वॉरियर संघाचा. जर आपण विचार केला तर डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे, परंतु एक जमेची बाजू सर्वोच्च सांघिक धावसंख्या उभारण्यामध्ये हा संघ मात्र यशस्वी ठरला. आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये आपण पहिल्या सामन्यामध्ये धावा पाहिल्या 30, ज्या धावा डिफेंड केल्या गेल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये धावा पाहिल्या 45, लक्ष होतं 46 धावाचं, त्या धावा देखील डिफेंड केल्या गेल्या. म्हणजे एक होप्स या ठिकाणी जरूर असणार आहे, कारण धनंजय हिलाल या संघामध्ये, अनिकेत मोरे या संघामध्ये ॲज अ ऑलराऊंडर
हे दोन खेळाडू आपल्याला नक्कीच अभिजित या संघामध्ये आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बरेचसे असे खेळाडू आहे. सूरज भोईर देखील या संघामध्ये आहे. त्यामुळे गोलंदाजीमध्ये देखील तो दमखम आहे. परंतु जबाबदारी असेल फोर्स फिटनेस संघाचा जर आपण विचार केला तर स्वप्नील संघनायक, त्याचबरोबर विशाल, तेजस आणि दीपक हे तीन असे खेळाडू आहेत की जे ॲज अ आयकॉन या संघामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर मिस्टर मलिक या संघामध्ये ॲज अ ऑलराऊंडर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. स्वप्नील गोलंदाजच्या भूमिकेमध्ये त्याची जबाबदारी मात्र या ठिकाणी नक्कीच संपली. परंतु विकास, धीरज आणि विशाल हे तीन असे खेळाडू आहेत की ज्यांच्यावरती मिडल ऑर्डरची जबाबदारी असणार आहे. म्हणजे या 48 धावा जर तुम्हाला या ठिकाणी उभारायचे असतील, कारण एकूण धावा झाल्या धावफलकावरती 47, विजयासाठी लक्ष्य 48 धावांचं आणि या 48 धावा जमावण्याची जबाबदारी मात्र या खेळाडूंवरती नक्कीच असणार आहे. तर चला स्पीडअप करायचं मित्रांनो, आपल्याला वेळेचं बंधन आहे. 8 सामने आज आपल्याला संपूर्ण दिवसभरात खेळवायचे आहेत. घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते जवळपास दुपारचे 1:30 वाजलेत, 1:30 ही घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते आणि अजूनही तिसरा सामना या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे वेळेचं बंधन आहे, थोडंसं स्पीडअप आपण करायचं आहे. तर या ठिकाणी मी सन्माननीय रणजितजी नरोटे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सन्माननीय रणजितजी नरोटे साहेब ज्यांच्या शुभ हस्ते मात्र या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. आमचे सन्माननीय अतिथी आहेत, त्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच पाहिलं. ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल हा नक्कीच या ठिकाणी केला जाईल. ओव्हर टू आकाश गुप्ता. बिल्कुल आज के दिन का चौथा मुकाबला, एक तरफ गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलम्बोली, दूसरी तरफ लेट सुरेंद्र सिंह स्पोर्ट्स क्लब कलम्बोली. हमारे मेहमानों के हाथ टॉस किया जाएगा दोनों टीम के. कॉल इज हेड. हेड गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलम्बोली ने टॉस जीता है. डिसीजन बॉलिंग. तो पहले गेंदबाजी का फैसला किया और आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए लेट सुरेंद्र सिंह स्पोर्ट्स क्लब कलम्बोली को. तो गेंदबाजी करते हुए कितने रनों पर रोकने की कोशिश होगी आपकी? अच्छी विकेट है, कोशिश करेंगे 40 के अंदर रुके. उनकी बैटिंग लाइन अच्छी है तो हो सकता है 45 तक भी ले जाए. बिल्कुल 40 से 45 के अंदर रोकने की कोशिश होगी. बल्लेबाजी करते हुए पहले विकी पाटिल हमारे साथ जुड़ चुके हैं. कप्तान विकी पाटिल, आपसे विपक्षी टीम के लिए कितने रनों का टारगेट सेट करने की कोशिश होगी आपकी टीम की तरफ से? कमीत कमी तरी 50-55 पर्यंत आम्ही ट्राय करू मारायला. तो बिल्कुल 50 से 55 रनों का टारगेट सेट करने की कोशिश यहाँ पर विपक्षी टीम से जरूर होगी. तो ले चलेंगे ज्ञानेंद्र सिंह, आप इस मैच के कप्तान के साथ साथ आयोजक भी हैं, तो इस संपूर्ण आयोजन के बारे में हम विकी पाटिल से पहले पूछेंगे. विकी पाटिल, क्या कहना चाहेंगे इस पिच के बारे में, हमारे आयोजकों के बारे में, इस मैदान के बारे में? कितनी साफ सफाई स्वच्छता के साथ इस मुकाबले का, इस प्रतियोगिता का आयोजन किया गया ICPL पर्व 2 का? खूप चांगलं आयोजन आहे आणि तसंच पीच जर बघायला गेलं तर पहिली वेळेस एवढं चांगलं पीच आपल्याला खेळायला भेटेल इथं पूर्ण ICPLमध्ये. तर घेऊ फायदा, आता बघू तिथं जाऊन खेळून. तो बिल्कुल चौथा मुकाबला है गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलम्बोली लेट सुरेंद्र सिंह. दोनों ही टीम टॉस जीता है गैलेक्सी स्पोर्ट्स ने और आमंत्रित किया बल्लेबाजी के लिए. एक तरफ होंगे विकी पाटिल, दूसरी तरफ ज्ञानेंद्र सिंह होंगे. तो एक बड़ा मुकाबला इसके बाद होने वाला. तो ले चलता हूँ इस चालू मुकाबले की तरफ. ओवर टू प्रवीण सर. थँक्यू आकाश. तर दोनही संघाच्या संघनायकांना मात्र आपण या ठिकाणाहून देऊयात शुभेच्छा आणि खऱ्या अर्थानं जाऊयात मैदानाच्या दिशेनं. 2 सलामीवीर फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, दीपक आणि तेजस. पहिला चेंडू बेगीट करण्याचा प्रयत्न, पण तो चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोनमध्ये. पहिला चेंडू दीपकच्या बॅटमधनं मात्र सिंगल आली आहे. पण आत्तापर्यंत धावा डिफेंड केल्यात आकाश या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यात 30 धावा डिफेंड झाल्यात. न भूतो ना भविष्यती असा सामना मात्र आपण या मैदानावरती नक्कीच पाहिला. तर जसा खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी होईल सुरू, या पुन्हा एकदा जोडले जाऊयात. आमच्या समेत राष्ट्रभाषा हिंदीतून आकाश गुप्ता. यहाँ पे हल्के हाथों से खेला गया स्ट्रोक. वहाँ पे जब तक अनिकेत मोरे आएंगे गेंद के ऊपर, तो दोनों बल्लेबाजों ने ये फैसला जरूर कर लिया कि यहाँ पर घातक साबित हो सकता है. किसी भी प्रकार का रन नहीं आता हुआ. तब तक की मधुर वाणी हमारे प्रवीण सर, इनके माध्यम से हमारी एक सुंदर भाषा मराठी भाषा में अब तक सुनी आपने.
तो चलिए गेंदबाजी मार्ग पर अभिजीत, तो बल्लेबाजी क्रम पर होंगे तेजेश। इस बार ऑनसाइड की दिशा में खेला गया स्ट्रोक, जब तक खिलाड़ी गेंद के ऊपर आएंगे, गेंद गई सीमा रेखा पार, दंडनीत चौकार। यहाँ पर 4 रनों का इजाफा स्कोर कार्ड में होता हुआ और तेजस के बल्ले से आता हुआ लाजवाब स्ट्रोक। तीसरी गेंद पर यह चौका जड़ा है। अभिजीत की गेंद को पहले भापा परखा, उसके बाद एक जबरदस्त प्रहार, लेकिन यहां से अभिजीत जैसे गेंदबाजों पर काफी देर इस प्रकार हावी होना क्या आसान होगा तेजस जैसे बल्लेबाज के लिए। यहां पर देखना काफी उत्साहजनक होगा। टीम इस बार हल्के हाथों से खेला। देखिए ये एक अच्छी खिलाड़ी की पहचान होती है, खराब गेंद पर प्रहार, अच्छे गेंद पर सम्मान। इस प्रकार की बल्लेबाजी तेजस और दीपक, इन दोनों ही बल्लेबाजों के माध्यम से बीच मैदान के ऊपर चलती हुई ये पारी, जहां पर 48 रनों का लक्ष्य रखा है टीम ईशान वॉरियर्स ने टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली के सामने। अभिजीत गेंदबाजी मारकर पुनः एक बार सामना करेंगे दीपक। इस बार उठा के खेला ऑफसाइड के रीजन में, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी, एक बिग विकेट, बड़ी मछली जाल में फंसती हुई दीपक, बिग विकेट, बैक टू द पवेलियन। यहाँ पर लाजवाब कैच यहाँ पे लॉन्ग ऑफ के रीजन में देखने को मिला। दीपक का बस स्ट्रोक्स काफी बढ़िया जड़ था, लेकिन उतनी ही अच्छी का फील्डिंग का मुजाहिरा बाउंड्री लाइन के समीप की गई और यहां से एक बड़ा झटका लगता हुआ फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली को। यहां पर नए बल्लेबाज इनेट नंबर 3 तीसरे क्रमांक पर भेजा जाएगा विशाल, जिन्होंने गेंदबाजी से काफी प्रभावशाली गेंदबाजी जरूर की थी, लेकिन अब यहां से बल्लेबाजी का मौका है। यहां से अब बल्लेबाजी आपको अच्छी करनी होगी इस मुकाबले में विजय रथ जारी करने के लिए। कहीं ना कहीं यहां पर अभिजीत को मिलती हुई है सफलता और टीम की रन संख्या वहीं पर थमी हुई 6 रन। अभी भी एक गेंद अभी भी शेष फेंकी जानी बाकी इस ओवर की। अभिजीत गेंदबाजी मार्ग पर, लेकिन इस बार बल्लेबाज नया होगा विशाल। कहीं ना कहीं थोड़ा सा नया बल्लेबाज नए गेंद के सामने, नया गेंदबाज नए बल्लेबाज के सामने यहां पर रणनीति होगी। पावर प्ले का ओवर चल रहा है बड़े स्ट्रोक चढ़ने की, क्योंकि 48 रनों का लक्ष्य रखा गया है। इस लक्ष्य को पार करने के लिए आपको शुरुआती दौर से बड़े प्रहार करने होंगे। वो बड़े प्रहार क्या इस विशाल के बल्ले से आएगा, इस आखिरी गेंद पर क्या बड़ा प्रहार देखने को मिलेगा, ये देखना काफी उत्साहजनक होगा। विशाल सामना करेंगे अभिजीत का, गेंदबाजी मार्ग पर अभिजीत। इस बार देखिए यू मिस इट, आई डेफिनेटली हिट। विशाल एक बार और मैदान के बाहर, यहां पर बड़ी मछली फंसती हुई जाल में। गेंदबाजी देखिए आज के सुबह के सत्र से तारीफ करनी होगी सभी गेंदबाजों की। गेंदबाज काफी हावी होते नजर आए दूसरे सत्र में और यहां पर रोक कर रखने का काम बल्लेबाजों को जारी रखा है। तो यहां पर दूसरा झटका लगता हुआ फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली को। पहले दीपक, दूसरे विशाल को होना पड़ा मैदान के बाहर। क्या लाजवाब गेंदबाजी यहां पर अभिजीत के माध्यम से देखने को मिले। हालांकि एक चौका तेजेश के बल्ले से जरूर आया था इस ओवर में, लेकिन उसके बाद बल्लेबाजों को रोक कर रखा, शांत रखा था। रखने का कार्य यहां बीच मैदान के ऊपर लगातार जारी। तो नए बल्लेबाज तो बिल्कुल मंडप डेकोरेटर्स, अगर आप कहीं पर हैं तो कमेंट्री बॉक्स में आना है। मंडप डेकोरेटर्स, अगर आपका कोई भी आदमी यहाँ पर उपस्थित है तो हेमंत जी से आकर मिलना है मंच पर। हेमंत जी, मंडप एंड डेकोरेटर्स, अगर मेरी आवाज आप तक जा रही है तो चलिए मैदान के ऊपर पहली ओवर की समाप्ति। रन संख्या स्कोर कार्ड पर महज 6 रन और 2 विकेट, 2 बड़ी विकेट मैदान के बाहर आराम फरमाते हैं। अपने तंबू में आसरा लिए ये आस लगाए हैं कि कब तक इस मुकाबले में वापसी करेंगे। तो चलिए गेंदबाजी मार पर इस बार धनंजय 48 रनों का पीछा करने उतरी टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली। ये लक्ष्य को पार पाना कितना आसान और कितना मुश्किल होगा, ये आने वाला 24 गेंद है, ये हमें जरूर दर्शाएगा। लेकिन इस बार गेंदबाजी मारे पर धनंजय, इस मैदान पर कई रिकॉर्ड इनके नाम दर्ज है। धनंजय अपनी वैयक्तिक पहली और टीम के खाते की तरफ से दूसरी स्पेल लेकर आते हुए बल्लेबाज तेजस के लिए इस बार बैट का किनारा लगा, जरूर अपील की है लेकिन अंपायर ने पूरी तरह नकारा।
और यहाँ पर आता हुआ एक डॉट गेंद। यहाँ पे बल्लेबाज तेजस जिनके बल्ले से एक चौका जरूर आया था पिछले ओवर में अभिजीत की गेंदबाजी पर, लेकिन आने वाली जो गेंद है उस पर भी बड़े स्ट्रोक झड़ने जरूरी है। जो 48 रनों का अंबार खड़ा किया है टीम ईजान वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब कलम्बोली ने उस टीम के लिए, लेकिन इस बार देखिए पहले ही भाप लिया था, स्लो और प्रति का गेंद था, वेरिएशन को भापा, परखा, गेंद को पहुंचाया सीमा रेखा पार 6 रनों के लिए। तो बिल्कुल तेजस की एक खासियत है, रुककर खेलते हैं, यहाँ पर प्रेशर नहीं आने देते अपने आप के ऊपर। देखा उन्होंने पहले ही भाप लिया कि धनंजय ने थोड़ी सी चालाकी है, यहाँ पर वेरिएशन करने की कोशिश की, यहाँ पर स्लो और प्रति का गेंद फेंका गया, रुककर खेला और प्रहार, गेंद गई सीमा पार 6 रनों के लिए। तो बिल्कुल इसी प्रकार की बल्लेबाजी, इसी प्रकार का तालमेल अगर बल्लेबाज लगातार जारी रखते हैं तो कहीं ना कहीं इस मुकाबले में पकड़ निर्माण आप कर सकते हैं। लेकिन यहाँ से कितने देर तक धनंजय हिलाल के गेंद पर आप प्रहार करेंगे ये देखना काफी उत्साहजनक होगा। 2 गेंदें फेंकी जा चुकी है, जो पहली गेंद डॉट और दूसरी गेंद पर छक्का आया था। तो बिल्कुल यहाँ पर इस छक्के के बाद थोड़ा सा सन्नाटा छाया हुआ टीम ईजान वॉरियर्स में। यहाँ पर जरूर रणनीति बनानी होगी, यहाँ से रणनीति स्ट्रैटेजी बनानी जरूरी है दोनों ही टीमों को, क्योंकि आईसीपीएल ये आपको महज 2 ही मौके देता है इस प्रतियोगिता में बने रहने के लिए। देख सकते हैं चमचमाती ट्रॉफी, क्या जबरदस्त ट्रॉफी इस हमारे कमेंट्री बॉक्स के सामने रखी। कौन सी वो टीम होगी, कौन सा वो ऑनर होगा जो इस ट्रॉफी को उठाएगा। इस बार देखिए काफी बढ़िया स्ट्रोक, यहाँ पे हल्के हाथों से खेला, महज 1 रन निकालना ही सही समझा। खराब गेंद पर प्रहार, अच्छी गेंद पर सम्मान देकर एक रन जुटाने की कोशिश लगातार यहां से जारी है। डॉट नहीं होना चाहिए, ये इसका पूरा ध्यान रखा है बल्लेबाज तेजस ने। नए बल्लेबाज विकास साथ देने के लिए तेजस का। धनंजय एक बार फिर गेंदबाजी मार्ग पर, लेकिन इस बार बल्लेबाज नया होगा विकास, बल्लेबाजी क्रम पर विकास। इस बार अपील की है, उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी है, लेकिन यहाँ पर मैच डॉट। गेंद विकेट कीपर के दस्तानों में, रोहित ने कोई गलती नहीं की, वहां पर गेंद को पिक किया और वहां पर एक और डॉट गेंद आता हुआ। धनंजय फिर एक बार गेंदबाजी पर विकास के लिए, एक बार फिर यहाँ पर गेंद और बल्ले का किसी भी प्रकार का संपर्क नहीं होता। धनंजय यहाँ पर कमबैक करने की कोशिश, यहाँ पर रन रेट पर रोक लगाने की कोशिश, औसत पर कंट्रोल करने की कोशिश यहाँ पर धनंजय के माध्यम से देखने को मिला। हालांकि एक छक्का जरूर लगा था, लेकिन उसके बाद धनंजय बकायदा जानते हैं, एक ग्रामीण के टेनिस क्रिकेट के काफी बढ़िया खिलाड़ी है, तो बकायदा अपना कार्य जानते हैं। बड़ा स्ट्रोक से जरूर जड़ा था तेजस ने उनके ओवर में, लेकिन यहां से रोक कर रखा है बल्लेबाज विकास को। तो चलिए गेंदबाजी क्रम पर पुनः एक बार धनंजय बल्लेबाज विकास के लिए, फिर एक बार बॉडी अटैक यहां पर जरूर की गई, डिक्लेयर जोन में गई, लेग बाइस के स्वरूप में आता हुआ ये 1 रन, 1 से ज्यादा कुछ नहीं। इसी 1 रन के साथ रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। तो यहां से समीकरण बनता हुआ 18 गेंदें और 34 रनों की आवश्यकता होगी टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलम्बोली को। तो यहां से अब रणनीति बनानी होगी, स्ट्रैटेजी रचनी होगी टीम को, क्योंकि 18 गेंदें और 34 की आवश्यकता। कौन होगा अगला गेंदबाज, किसके हाथों में गेंद थमाई जाएगी। डिफेंडिंग चैंपियन टीम ईजान वॉरियर्स इस वक्त बीच मैदान पर संघर्ष करती नजर आ रही है। आईसीपीएल सीजन 2 का पहला मुकाबला अपना खेल रही है मैदान के ऊपर। विपक्षी टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलम्बोली के सामने, जहां पर 48 रनों का लक्ष्य रखा गया है टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलम्बोली के लिए। सूरज भोईर होंगे अगले गेंदबाज, अपनी टीम के खाते की तरफ से तीसरी और अपनी वैयक्तिक पहली ओवर लेकर आते हुए। तेजस तो काफी अच्छी लय में है, अब तक 1 छक्का 1 चौका उनके बल्ले से आया था, लेकिन उनको भी अगर रुक कर खेलते हैं तो कहीं ना कहीं आक्रामक रूप धारण कर सकते हैं गेंदबाजों पर।
लेकिन यहाँ से आपको अब पार्टनरशिप बिल्ड करनी जरूरी है, यहाँ से आपको रुकना जरूरी है, थमना जरूरी है और रुक कर प्रहार करना जरूरी है। लेकिन गेंदबाज सूरज, इनके हाथों में गेंद थमाई गई है। इस वर्ष के एक सफल ऑलराउंडर गेंदबाज सूरज भोईर, उनके हाथों में गेंद थमाई गई, एक सफल ऑलराउंडर ठहरे हैं। नाही, बॅट पे ही चेंज आहे, बॅटला लागली तरच चेंज आहे, बॅट कट होती। स्ट्राइक एंड पर विकास, नॉन स्ट्राइक एंड पर तेजस, गेंदबाजी मार्ग पर सूरज। तीसरी ओवर लेकर आते हुए अपने वैयक्तिक पहली टीम की खाते की तरफ से तीसरी ओवर सूरज भोईर, गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइक एंड पर होंगे विकास। इस बार उठा के खेलने की कोशिश जरूर थी, अपील की गई लेकिन अंपायर ने पूरी तरह नकारा। बाकायदा जानते हैं न्यूट्रल अंपायर है, जो भी डिसीजन होगा वो आपके हित में ही होगा। लेकिन यहां से आता हुआ डॉट गेंद, इसी डॉट गेंद के साथ कहीं ना कहीं थोड़ी सी परेशानी बढ़ती हुई टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली के लिए। सूरज भोईरा पुनः एक बार गेंदबाजी मार्ग पर, बल्लेबाज विकास के लिए। विकास ने अब तक कोई बड़ा स्ट्रोक या उनके बल्ले से देखने को नहीं मिला, हालांकि एक ही दूरी भी रन जुटाने में अब तक अक्षम रहे, लेकिन एक बार फिर थोड़ी सी दिशा इन गेंदबाजी, अंपायर हमारी तरफ जरूर मुड़ेंगे। दोनों हाथ समांतर यानी कि व्हाइट बॉल आतरिक के स्वरूप में इस वक्त होता हुआ 1 रनों का इजाफा टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब के स्कोर कार्ड के ऊपर। इसी 1 रनों के साथ रन संख्या टोटल 15 के पायदान पर। सूरज भोईरा यहां से आने वाली 5 गेंदें, 2 बड़े स्ट्रोक्स आते हैं तो कहीं ना कहीं यहां पर फोर्स फिटनेस वापस इस मुकाबले में आ सकती है। इस बार कवर्स में खेला गया यह स्ट्रोक को, लेकिन नसीब का साथ मिलता हुआ टीम ईजान वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब कलंबोली को महज 1 रन मिलेंगे, एक से ज्यादा कुछ भी नहीं। इसी 1 रनों के साथ रन संख्या 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। यहां पर थोड़ा सा नसीब का भी साथ नहीं मिलता हुआ, लेकिन यहां से 2 बड़े स्ट्रोक्स कहीं ना कहीं आपको अच्छी स्थिति में ले जा सकते हैं। तो बिल्कुल आप देख रहे हैं प्राप्ति लाइव यूट्यूब के माध्यम से इस संपूर्ण प्रतियोगिता का आनंद ले सकते हैं घर बैठे। कंटिन्यू 3 दिन चलने वाली ये क्रिकेट प्रतियोगिता राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष पुरस्कृत आईसीपीएल इंटर कॉलोनी प्रीमियर लीग सीजन 2 2022 का ये महाघमासान मैदान के ऊपर चलता हुआ। नए बल्लेबाज तेजस सूरज भोईर के लिए, तो बिल्कुल यहाँ से कहीं ना कहीं कमबैक करने की कोशिश जरूर होगी। सूरज भोईर होंगे गेंदबाजी पर, लेकिन तेजेश जो एक अच्छी लय में बल्लेबाजी करते नजर आए हैं अब तक, उन्हें अब तक यही बल्लेबाजी जारी रखनी होगी। 2 बड़े स्ट्रोक्स जड़ने होंगे इस मुकाबले में पुनः वापस आने के लिए, लेकिन क्या वो बड़े स्ट्रोक्स आएंगे? इस बार हल्के हाथों से खेला, गेंद गई डिक्लेयर जोन में, अंपायर का इशारा तो हुआ 1 रनों का, एक से ज्यादा कुछ भी नहीं। ऐसे 1 रनों के साथ रन संख्या 17 रन स्कोर कार्ड पर। तो अब तक सूरज भोईर ने हाथ खुले करने का मौका बिल्कुल भी नहीं दिया, बल्ले का फेस खोलने का मौका बिल्कुल भी नहीं दिया है। तेजी जैसे बल्लेबाज को रोक कर रखा है, शांत रखा है उनके बल्ले को। कहीं ना कहीं काफी बढ़िया रणनीति स्ट्रैटेजी के साथ गेंदबाजी का प्रदर्शन बीच मैदान के ऊपर चलता हुआ। अंकुश लगाने का कार्य जारी है स्कोर कार्ड के ऊपर, और सताना रन रेट को रोकने की कोशिश यहां पर गेंदबाज सूरज भोईर के माध्यम से जारी। तो सूरज भोईर गेंदबाजी मार्ग पर पुनः एक बार बल्लेबाज विकास के लिए, इस बार बैट की ऊपरी हिस्सा जरूर लगा, गेंद के नीचे धनंजय, गेंद हाथों से छूटी और दोनों बल्लेबाजों ने महज अपना अपना छोर बदला। 1 रन जरूर मिलेंगे, इसी 1 रनों के साथ रन संख्या 18 रन।
अब स्ट्राइक एंड पे बल्लेबाज तेजेश। कहीं ना कहीं कप्तान को उम्मीद होगी इस बल्लेबाज से कि कोई बड़े स्ट्रोक्स जड़े, यहाँ से 2 बड़े स्ट्रोक्स इस मुकाबले में फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब को वापस ला सकती है। लेकिन वो 2 बड़े स्ट्रोक्स कौन जड़ेगा, विकास या तेजेश? तेजेश जो अच्छी लय में अब तक बल्लेबाजी करते नजर आ रहे हैं, एक जो प्रेशर बार बार उनके ऊपर रिलीज किया जा रहा है वो प्रेशर को आउट ऑफ करके उस प्रेशर से निकलने की कोशिश लगातार कर रहे हैं। लेकिन वो प्रेशर कब वापस दिया जाएगा, जब आप कोई बड़े स्ट्रोक जड़ेंगे। लेकिन इस बार थोड़ी सी दिशा इन गेंदबाजी अंपायर जरूर हमारी तरफ मुड़ेंगे। यहां पर मिलता हुआ बोनस 1 रनों का अतिरिक्त के स्वरूप में इजाफा स्कोर कार्ड में। इसी 1 रनों के साथ रन संख्या 19 रन। सूरज भाई ने अब तक 3 एक्स्ट्रास फेंके अपने इस स्पेल में, 2 एक्स्ट्रास फेंके अपने स्पेल में। 19 रन। इस बार देखिए जितने देर रुकेंगे उतना ही बड़ा प्रहार। इस बार गेंद गई आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए। तेजस के बल्ले से आता हुआ ये लाजवाब छक्का। देखिए मैं जैसे की बात कर रहा था, तेजस की खुद को रोक कर रखा है, थाम कर रखा है मैदान के ऊपर। प्रेशर जो है वो आउट ऑफ करने की कोशिश कर रहे हैं और इस वक्त वो आउट ऑफ किया प्रेशर को, गेंद को मैदान के बाहर पहुंचाया है 6 रनों के लिए। तेजस के बल्ले से ये एक सफलतापूर्वक छक्का आता हुआ कहीं ना कहीं स्कोर कार्ड में गियर शिफ्ट किया टीम की रन संख्या 25 ऑन स्कोर कार्ड। 48 रनों का पीछा करने उतरी टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली ने सूरज भोईर जैसे गेंदबाज पर प्रहार किया तेजस ने और गेंद को सीमा रेखा पार 6 रनों के लिए पहुंचाई। टीम की रन संख्या 25 रन। अब यहां से एक और बड़ा स्ट्रोक, पूरी तरह पकड़ निर्माण इस वक्त फोर्स फिटनेस करना चाहेगी इस प्रतियोगिता में, इस मुकाबले में। तो तेजस काफी बढ़िया लय में बल्लेबाजी करते हुए बीच मैदान के अब तक 2 छक्के 1 चौके लगाए हैं अपने पारी में। देखिए काफी बढ़िया, तो हल्के हाथों से खेला, डिक्लेयर जोन में ढकेली गेंद को, 1 रन मुकम्मल किए स्कोर कार्ड के ऊपर। तो चलिए ड्रिंक्स टाइम, पानी लेकर जाना है। टीम की टोटल रन संख्या 26 3 ओवर की समाप्ति के बाद। अब यहां से समीकरण आने वाली 12 गेंदें और जीत के लिए 22 रनों की आवश्यकता होगी। 12 गेंदें और 22 रनों की आवश्यकता होगी। यहां से कौन रोकेगा तेजस जैसे बल्लेबाज को, कौन कराएगा उनका बल्ला शांत, कौन सा होगा वो गेंदबाज जो रोकेगा इन बल्लेबाज को, या तेजस इसी लय में बल्लेबाजी करेंगे अपनी टीम को पहली जीत दिलाने के लिए, टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली के लिए। तो बिल्कुल इस संपूर्ण प्रतियोगिता के लिए लिया गया अहम कड़ा परिश्रम हमारे सम्मानित श्री एडवोकेट तुषार जी पाटिल होंगे, हमारे प्रमुख आयोजक आदिल जी खान साहब, जमीर जी शेख साहब होंगे, ज्ञानेंद्र सिंह अर्थात ज्ञानी, उसके बाद होंगे दादू पाटिल होंगे, स्वप्निल जी होंगे। इन सभी का तहे दिल से धन्यवाद करना चाहूंगा। इस संपूर्ण प्रतियोगिता का आयोजन करने के लिए ली गई कड़ी मेहनत, लगातार 1 महीने से इस संपूर्ण प्रतियोगिता के लिए अपनी मेहनत, अपने आप को झोंका है और कहीं ना कहीं मेहनत रंग लाती हुई इस मैदान के ऊपर जारी जो मुकाबला आप देख सकते हैं। कई अड़चने आई, कई मुसीबतें आई, उन सारी अड़चनों को पार करते हुए इस प्रतियोगिता का आयोजन जिस तारीख को करना था यानी कि 11, 12, 13 मार्च, उस तारीख को ही इस मुकाबले का आयोजन किया गया। सारे कड़ी कठिनाइयों को पार करके इस मुकाबले का, इस प्रतियोगिता का आयोजन इस मैदान पर हमारे आयोजकों के माध्यम से यहाँ पे देखने को मिलता हुआ। तो चलिए यहाँ से समीकरण बीच मैदान के ऊपर चलते हैं। जीत के लिए एक तरफ फोर्स फिटनेस खड़ी है तो दूसरी तरफ आस लगाए टीम ईजान वॉरियर स्पोर्ट्स क्लब कलंबोली। लेकिन समीकरण है 12 गेंदें और 22 रनों की आवश्यकता। कौन सा वो गेंदबाज होगा जो रोकेगा तेजस जैसे बल्लेबाज को, क्योंकि विकास अब तक अपना बल्ला शांत रखे हुए है, लेकिन जब बल्ला बोलेगा तो हल्ला बोलेगा, लेकिन कब बोलेगा ये आने वाला वक्त बताएगा। 12 गेंदें 22 की आवश्यकता। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज वही घातक बल्लेबाज तेजस, गेंदबाजी मार्ग पर अपनी स्पेल की दूसरी ओवर लेकर आते हुए, अपनी वैयक्तिक दूसरी और टीम के खाते की तरफ से चौथी ओवर लेकर आते हुए धनंजय इस वक्त गेंदबाजी मार्ग पर। कप्तान आदिल भाई ने जिम्मा उनके कंधों पर दिया गया है। एक सीनियर खिलाड़ी है, एक्सपीरियंस खिलाड़ी है इस वक्त गेंदबाजी मार्ग पर धनंजय। 12 गेंदें 22 की आवश्यकता। अगर कोई अड़चन बनकर मैदान पर इस मुकाबले को छीनने की कोशिश कर रहा है तो वो बल्लेबाज तेजस, इस बल्लेबाज पर रोक लगाना जरूरी होगा। लेकिन क्या यह इतना आसान होगा? लेकिन इस बार थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी, अंपायर हमारी तरफ मुड़ेंगे, दोनों हाथ समांतर यानी कि व्हाइट बॉल का इशारा अतिरिक्त के स्वरूप में 1 रनों का होता हुआ इजाफा। इसी 1 रनों के साथ रन संख्या 27 ऑन स्कोर कार्ड। समीकरण धीरे धीरे 12 गेंदें 21 की आवश्यकता। तेजस ऑन स्ट्राइक, गेंदबाजी मार्ग पर धनंजय।
तो बिल्कुल धनंजय हिलाल द मैन फ्रॉम ऊसाक ने इस वक्त गेंदबाजी मान पर यहाँ पर बिल्कुल थोड़ी सी रणनीति स्ट्रैटेजी आपको बनानी होगी बल्लेबाजों के लिए अगर इसमें आपको कमबैक करना है। तो इस बार फुल टॉस गेंद जरूर थी, यहाँ पर थोड़ा सा देखिए फंबल जरूर हुए, यहाँ पर डॉट गेंद आती हुई देखिए। एक बड़ा खिलाड़ी, एक बड़ा नाम धनंजय हिलाल, अपनी उंगलियों की छाप छोड़ने में माहिर है ये खिलाड़ी, इस मैदान का राजा कहा जाता है जिसे। वही खिलाड़ी धनंजय हिलाल द मैन फ्रॉम ऊसाक ने इस वक्त गेंदबाजी मार्ग पर बार बार आप देख सकते हैं कि फील्डिंग में फेरबदल देखने को मिलता हुआ, क्योंकि हर गेंद पर रणनीति बनानी होगी, स्ट्रैटेजी बनानी होगी इस मुकाबले में जीत हासिल करने के लिए। लेकिन इस बार लेग साइड की दिशा में खेला गया स्ट्रोक, वहां पे खिलाड़ी मौजूद है, थोड़ा सा फंबल जरूर हुआ, एक आसानी से पूरा किया, दूसरे की मांग, यहाँ पर डायरेक्ट हिट करने की कोशिश थी लेकिन 2 रन लेने में दोनों ही बल्लेबाज कामयाब। काफी बढ़िया रनिंग बिटवीन दो विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में और 2 रन मुकम्मल किए स्कोर कार्ड के ऊपर। इसी 2 रनों के साथ रन संख्या 29 स्कोर कार्ड के ऊपर। तेजेश अभी भी स्ट्राइक पे बका, तो जानते हैं कि अगर मैं स्ट्राइक पर रुकता हूं तो कहीं ना कहीं बड़े प्रहार मेरे बल्ले से आ सकते हैं। इस मुकाबले में जीत हासिल करना है तो कुछ बड़े स्ट्रोक जड़ने होगा और वो दमखम रखते हैं बल्लेबाज तेजेश कि यहां पर कोई बड़ा स्ट्रोक से उनके बल्ले से आए। हालांकि पूरी टीम की अपेक्षा होगी इस खिलाड़ी से। फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली संघर्ष करती नजर आ रही टीम ईशान वॉरियर स्पोर्ट्स क्लब कलंबोली गत वर्षीय की डिफेंडिंग चैंपियन टीम के सामने पहला ही मुकाबला खेलती हुई टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली इस वक्त बीच मैदान के ऊपर धनंजय हिलाल। इस बार काफी बढ़िया गेंद महजल के हाथों से खेला गया, 1 रन आसानी से पूरा किया, 1 से ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा। इसी 1 रनों के साथ रन संख्या 30 रन, यानी कि अब यहां से 18 रनों की आवश्यकता आने वाली 9 गेंदे 18 रनों की आवश्यकता होगी टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली को। यहां पर बल्लेबाज विकास से काफी आशाएं होंगी क्योंकि अब तक कोई बड़ा स्ट्रोक उनके बल्ले से देखने को नहीं मिला। फुल टॉस गेंद था, वहां पे संजू शर्मा जब तक गेंद के ऊपर आएंगे डायरेक्ट करने की कोशिश थी, लेकिन यहां पर काफी करीबी मामला। यहां पर बल्लेबाज सेफ अपने कॉपिंग क्रीज में, 1 रन लेने में दोनों ही बल्लेबाज कामयाब। 1 रनों के साथ टीम की टोटल रन संख्या 31 स्कोर कार्ड के ऊपर। धनंजय हिलाल बल्लेबाज को रोक कर रखने का कार्य यहां पर लगातार जारी है। कोई बड़ा स्ट्रोक खेलने का मौका बिल्कुल भी नहीं दिया अब तक धनंजय हिलाल ने। बाकायदा जानते हैं इस मैच की अहमियत, बाकायदा जानते हैं इस मैच की जीत की अहमियत। तो चलिए एक बार फिर तेजेश के लिए इस बार पुनः एक बार हल्के हाथों से खेला, हलीम आएंगे गेंद के ऊपर, थोड़ा सा फंबल हुए और दोनों ही बल्लेबाजों ने देखते देखते 1 रन चुरा लिया। 1 रनों के साथ रन संख्या 32 के पायदान के ऊपर। अभी भी जीत के लिए 7 गेंदे और 16 रनों की आवश्यकता। 7 गेंदे 16 रन, तो कौन डेथ स्पेशलिस्ट साबित होगा ये आने वाला समय जरूर बताएगा। बत्तीस रन, आखिरी गेंद है यहां पर विकास के लिए पर डॉट गेंद। तो चौथे ओवर की समाप्ति। यहां से समीकरण 6 गेंदे और 16 रनों की आवश्यकता होगी। कहीं ना कहीं समस्या यहां पर थोड़ा सा कहीं ना कहीं मुश्किल साबित होगी टीम की कप्तान आदिल भाई के लिए कि किसके हाथों में गेंद थमाई जाए, किस गेंदबाज से ये डेथ ओवर करवाया जाए। कौन होगा वो जो तेजेश जैसे बल्लेबाज को रोकेगा। आने वाली 6 गेंदें जब 16 की आवश्यकता है तो कौन सा गेंदबाज अपनी टीम के लिए सही साबित होगा। काफी ऑप्शन है, अनिकेत मोरे होंगे, जिब्रान होंगे, अभिजीत बिल्कुल नहीं कर सकते, उन्होंने एक स्पेल अपना पूरा कर लिया है। रोहित जैसे गेंदबाज होंगे, तो कौन सा होगा वो गेंदबाज जो इस स्थिति में अपनी टीम को जीत की तरफ ले जाएगा, जो पहली जीत दिलाएगा अपनी टीम के लिए। जिब्रान होंगे या होंगे वो अनिकेत मोरे,
ये आने वाला समय जरूर बताएगा। चलिए टीम मीटिंग नहीं करना, थोड़ा स्पीड अप। 6 गेंदे 16 की आवश्यकता। फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली या ईजान वॉरियर स्पोर्ट्स क्लब कलंबोली। एक तरफ तेजस होंगे तो अगला गेंदबाज कौन होगा वो देखना होगा। बिल्कुल जिब्रान के हाथों में गेंद थमाई गई है, जिम्मेदारी जिब्रान के कंधों पर। तो बिल्कुल जिब्रान के हाथों में गेंद थमाई गई है, थोड़ा स्पीड अप करना है बैट्समैन फोर्स फिटनेस। तो चलिए आखिरी ओवर जिब्रान के हाथों में थमाई गई है। टीम ईजान वॉरियर स्पोर्ट्स क्लब कलंबोली की पहली जीत क्या यह खिलाड़ी दिलाएगा या तेजस हावी होते नजर आएंगे। 6 गेंदे 16 की आवश्यकता। फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली या ईजान वॉरियर स्पोर्ट्स क्लब कलंबोली। सेकंड पे बल्लेबाज तेजस, गेंदबाजी मार्ग पर जिब्रान। पहली गेंद यहां पर लगभग कारपेट के माध्यम से खेला गया स्ट्रोक, वहां पे ऑफसाइड की रीजन में क्या आदिल भाई मौजूद है। एक रन आसानी से पूरा किया, दूसरे की मांग जरूर होगी और यहां पर रन आउट के स्वरूप में तेजस को होना पड़ेगा बाहर। रणनीति यहां पर काम नहीं आई, स्ट्रेटेजी यहां पर आदिल भाई की काम आती हुई। रुक गए बाउंड्री लाइन पर, गेंद को थ्रो काफी आराम से किया और यहां पे रन आउट के स्वरूप में तेजस को होना पड़ेगा मैदान के बाहर। देखिए यहीं से आशा निराशा में तब्दील होती हुई तेजस जैसा बल्लेबाज को मैदान के बाहर होना पड़ेगा। तो पहली गेंद पर सफलता मिली जरूर रनआउट के स्वरूप में। यहां पर जिब्रान ने देखिए तेजस को मजबूर किया था वो दूसरा रन लेने के लिए। नए बल्लेबाज सऊदी, इस आईसीपीएल मैदान पर एक बेस्ट फील्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जिब्रान गेंदबाजी मार्ग पर। दूसरी गेंद विकास के लिए, यहां पर देखिए यहां पर स्विंग एंड मिस, गेंद विकेट कीपर के दस्तानों में। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, कहीं ना कहीं ये ऑप्शन सही साबित होता हुआ आदिल भाई एंड टीम के लिए। दूसरी गेंद पर भी किसी भी प्रकार का अंक नहीं आता हुआ, किसी भी प्रकार का रन नहीं आता हुआ। विकास जैसे बल्लेबाज को रोक कर रखा है, निराश किया इस बल्लेबाज ने, कोई बड़ा स्ट्रोक्स देखने नहीं मिला। आने वाली 4 गेंदें, जीत के लिए 16 की आवश्यकता। अभी भी इस बल्लेबाज का बल्ला इसी प्रकार शांत होगा या कोई बड़ा प्रहार देखने मिलेगा, लेकिन इस बार अंपायर हमारी तरफ जरूर मुड़ेंगे। दोनों हाथ समांतर, 1 रनों का इजाफा अतिरिक्त के स्वरूप में होता हुआ। 4 गेंदें और 15 रनों की आवश्यकता। 4 गेंदें 15 की आवश्यकता। अगला मुकाबला गैलेक्सी स्पोर्ट्स क्लब कलंबोली बनाम लेट सुरेंद्र सिंह स्पोर्ट्स क्लब कलंबोली। 34, 4 गेंदें और 14 की आवश्यकता। बिल्कुल इस गेंद पर एक बड़ा प्रहार आना जरूरी है। विकास जिनके बल्ले से महज अब तक 4 रन आए हैं, क्या वो बल्ले का फेस खोलेंगे? टीम मीटिंग नहीं कर रहे हैं, बार बार थोड़ा स्पीड अप कर रहे हैं हम पर। बिल्कुल यहां से आपको अपने आप को सिद्ध करना है, यही बड़ा मौका है। अभी नहीं तो कभी नहीं, यहां पर जड़ना होगा एक बड़ा स्ट्रोक। फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली की आशा है टिकी हुई इस वक्त विकास पर। क्या इस गेंद पर कोई बड़ा स्ट्रोक आएगा? विकास जो काफी देर से शांत है, जी बिल्कुल हवा में गेंद जरूर है, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी विकास को होना पड़ेगा मैदान के बाहर। एक और बड़ा झटका लगता हुआ टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली को। विकास बैक टू द पवेलियन। तो बिल्कुल चलिए थोड़ा सा स्पीड अप करना है बल्लेबाज धीरज।
नए बल्लेबाज धीरज विकास की जगह पे जाएंगे साथ देने के लिए सऊदी का, लेकिन यहां से 3 गेंदे और जीत के लिए 14 की आवश्यकता। लेकिन 2 बड़े स्ट्रोक्स इस मुकाबले में फोर्स फिटनेस को वापस ला सकता है, लेकिन सऊदी क्या उनके बल्ले से वो बड़े स्ट्रोक्स आएंगे? आने वाले 3 गेंदे, स्ट्राइक एंड पे सऊदी, नॉन स्ट्राइक पे धीरज। 3 गेंद और 12 की आवश्यकता। सऊदी इस बार देखिए ये आया बड़ा प्रहार, गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रनों के लिए। बिल्कुल दम है इस खिलाड़ी में। 2 गेंदे और जीत के लिए 8 रनों की आवश्यकता। बिल्कुल ये बल्लेबाज अगर ये कर सकता है तो आने वाले 2 गेंदों में भी बड़ा प्रहार कर सकता है। अगर आप अभी कुछ करते हो तो आने वाला समय आपको ऊपर ले जाएगा। आने वाला समय एक अच्छे खिलाड़ी के नाम से संबोधित करेगा। ये संपूर्ण मैदान आपको एक अच्छे खिलाड़ी के नाम से जाना जाएगा। और खुद जो टीम के ऑनर है, इस संपूर्ण प्रतियोगिता के आयोजक है खास एडवोकेट सन्मानित तुषार जी पाटिल, कहीं ना कहीं यहां पर उम्मीद की किरण नजर आती हुई फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलम्बोली के लिए यहां पर सऊदी के बल्ले से आता हुआ ये लाजवाब छक्का। 2 गेंदे 8 की आवश्यकता है यहां पर। क्या यह बल्लेबाज कर सकता है? बिल्कुल कर सकता है। अगर यह कर सकता है तो आने वाले 2 गेंदों में भी बड़ा प्रहार जड़ सकता है। 2 गेंदे 8 की आवश्यकता। सऊदी इस बार क्या कर दिखाएंगे? करना ही होगा। यहां पर बार बार फील्डिंग में फेरबदल देखने को मिलता हुआ गेंदबाज जिब्रान के माध्यम से, लेकिन यहां पर फील्डिंग पे ध्यान नहीं देना है, आपको बाउंड्री लाइन पर ध्यान देना है। यहां पर सऊदी 2 गेंदे 8 रन। इस मुकाबले का नतीजा, इस मैच का नतीजा इस गेंद पर पूरा हो जाएगा। क्या होगा इस गेंद पर? 2 गेंदे 8 रन। इस बार ब्लॉक हॉल में डाली हुई गेंद, निकाला शास्त्र, किया प्रहार। गेंद विकेट कीपर के दस्तानों में। धनंजय लाल ने कोई गलती नहीं कही। यहां पर आती हुई डॉट गेंदे। 1 गेंदे 8 की आवश्यकता। अब कोई चमत्कार इस मुकाबले में टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलम्बोली को जीत दिला सकता है। क्या कोई चमत्कार होगा या जिब्रान यहां पर सही साबित करेंगे अपने कप्तान के फैसले को? 1 गेंदे 8 की आवश्यकता। मनोबल स्थिर रखना होगा दोनों ही खिलाड़ी को। इस बार गेंद अंदर, डंडा बार। यहां पर जीत हासिल की, पहली जीत हासिल करते हुए ईशान वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब कलम्बोली। तो बिल्कुल बहुत बहुत बधाई टीम ईशान स्पोर्ट्स क्लब कलम्बोली। पिछले गत वर्षी के डिफेंडिंग चैंपियन टीम ईशान वॉरियर्स ने पहली जीत दर्ज की है आईसीपीएल सीजन 2 में। तो बिल्कुल जीत के साथ शुरुआत करते हुए तो ले चलते हमारे